आपण टाकलेली रासायनिक खते ही जमिनीमध्ये पडून राहतात आणि ते फिक्स होतात आणि ते आपल्या पिकाला उपलब्ध होत नाहीत। याचा मुख्य कारण म्हणजे आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी होत चाललेला आहे आणि यासाठी आपल्याला रासायनिक खताऐवजी शेणखताचा वापर करावा लागतो। पण परिणामी आपल्याकडे शेणखत कमी असल्यामुळे, कारण जनावरं पाळणं शेतकऱ्यानं बंद केलं, त्यामुळं शेणखताचा तुटवडा येत असल्यामुळे आपल्याला या शेणखताला काही पर्याय म्हणून किंवा आपली फिक्स झालेली खते उपलब्ध पिकाला व्हावी यासाठी काही पर्याय म्हणून करता येते का, त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे। व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण जेव्हा शेणखत जमिनीमध्ये टाकतो तेव्हा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आणि फंगस तयार होत असतात आणि ते पालापाचोळा, काडी कचरा याला कुजवण्याचं काम करतात आणि त्यापासून आपल्या जमिनीमध्ये ह्युमिक ॲसिडची निर्मिती होते आणि हे ह्युमिक ॲसिडमधलं ॲसिड हे क्षाराला तोडण्याचं काम करतं आणि क्षार तोडल्यामुळं जमिनीमध्ये आपण जे वेगवेगळ्या पद्धतीनं, जसं पाण्यातून आपल्याला क्षार जातात, रासायनिक खतातून क्षार जातात आणि हे क्षार फिक्स होतात। हे फिक्स झालेले क्षार तोडण्याचं काम ह्युमिक ॲसिड करत असतं आणि त्यामुळं हे पिकाला उपलब्ध होतं। पण शेणखत नसल्यामुळं ह्युमिक ॲसिड तयार होत नाही, त्यामुळं हे पूर्ण जमिनीमध्ये क्षार पडून राहतात आणि हे फिक्स झाल्यावर जमीन कडक करण्याचं काम करत असतात। त्यामुळं आपण टाकलेली खते ही जमिनीत पडून राहतात, पिकाला उपलब्ध होत नाहीत। जमिनीत पडून असलेली क्षार हे क्षार चढल्यावर ते एकमेकाला चार्ज करतात आणि खताला डिस्चार्ज करतात। त्यामुळं हे चार्ज झाल्यामुळे यांची ताकद वाढते आणि काही काळानं असं होतं की जमिनीमध्ये आपण कितीही खत टाकलं तरी ते पिकाला लागू होत नाही, कारण या क्षारचा चार्ज वाढला असतो आणि आपण टाकलेली खते हे लगेच डिस्चार्ज करते, त्यामुळे ते खत पिकाला उपलब्ध होत नाही। आता या क्षाराला तोडण्यासाठी जसं आपल्याला ह्युमिक काम करत होतं तसं काही पर्याय आहे का ते पाहू। आता यावर उपाय म्हणून आपल्याला ॲसिडचं ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे। कुठल्या तरी ॲसिडच्या ट्रीटमेंटशिवाय हे क्षार तुटत नाहीत आणि हे क्षार तोडण्याचं काम सल्फ्युरिक ॲसिड करत असतं आणि सल्फ्युरिक ॲसिड सर्वात स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारं ॲसिड आहे। त्याचबरोबर या सल्फ्युरिक ॲसिड आपण जेव्हा जमिनीमध्ये सोडतो तेव्हा सल्फेट तयार होतात आणि हे सल्फेट झाडाचं अन्न म्हणून काम करतात, म्हणजे हे अन्न म्हणून बी काम करतं आणि क्षार तोडण्याचं सुद्धा काम करतं। जेव्हा आपण सल्फ्युरिक ॲसिड जमिनीमध्ये सोडतो तेव्हा हे जे फिक्स झालेले क्षार आहेत याला तोडण्याचं काम करतं, कारण पाण्यामध्ये क्षार आहेत त्याचं पण फिक्सेशन होतं आणि रासायनिक खतामध्ये सुद्धा क्षार आहेत ते सुद्धा फिक्स होतात। हे दोन्ही प्रकारचे क्षार या क्षाराला तोडण्याचं काम आपलं सल्फ्युरिक ॲसिड करत असतं। बऱ्याच लोकांना असं वाटेल की हे जीवाणू सुद्धा मारेल, पण मित्रांनो, जीवाणू मारण्यासाठी बॅक्टेरियासाइडचीच गरज असते आणि हे सल्फ्युरिक ॲसिड बॅक्टेरियासाइड नाही आहे, त्यामुळे हे जीवाणू मारत नाही। जीवाणू मारण्यासाठी जर आपण बॅक्टेरियासाइड औषधं दिले, जसं की स्ट्रेप्टोमायसिन, कॉपर ऑक्झिक्लोराइड, प्लॅन्टोगामायसिन, कासोगामायसिन, हे जे बॅक्टेरियासाइड आहेत हे आपल्याला बॅक्टेरिया मारण्याचं काम करतात, पण हे आपलं सल्फ्युरिक ॲसिड कुठल्या प्रकारचा बॅक्टेरिया मारत नाही। सल्फ्युरिक ॲसिडचे प्रमाण बघा, सल्फ्युरिक ॲसिड हे एकरी 1 लिटर घ्यायचे आणि हे संध्याकाळच्या वेळी जमिनीमध्ये सोडायचे, सकाळच्या वेळी सोडायचं नाही। किती वेळा सोडायचं? सल्फ्युरिक ॲसिड हे महिन्याला 1 वेळा 1 लिटर दर महिन्याला सोडायचे, त्यामुळं दर महिन्याला जे फिक्स झालेले क्षार आहेत हे तोडले जातील आणि ते पिकाला खतं उपलब्ध करून दिले जातील। तुम्हाला 100% जर खतं लागू करायचे असतील तर तुम्हाला सल्फ्युरिक ॲसिडचं दर महिन्याला प्लांटेशन करणं खूप गरजेचं असतं। आता सल्फ्युरिक ॲसिडचा वापर कसा करायचा? 50 लिटर पाणी घ्यायचे, त्यामध्ये 1 लिटर सल्फ्युरिक ॲसिड टाकायचं आणि जेव्हा आपण मोटर सुरू करतो त्या सुरू केल्या पहिल्याच याच्यामध्ये आपल्याला सोडायचं, म्हणजे आपण जनरली खतं नंतरच्या शेवटच्या 15 मिनिटात सोडतो, पण सल्फ्युरिक ॲसिड आपल्याला पहिल्या 15 मिनिटात सोडायचं। त्याचं कारण की सल्फ्युरिक ॲसिड हे वरच्या थरावर न राहता आपल्याला खाली मधामध्ये जमिनीमध्ये जवळपास 16 ते 27 इंच जे फिक्स झालेली खतं आहेत, जे फिक्स झालेला एरिया आहे, त्या फिक्स एरियावर आपल्याला काम करण्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे पाणी द्यायच्या सुरुवातीला आपल्याला सल्फ्युरिक ॲसिड सोडावं लागतं। त्या पाण्यासोबत ते पूर्ण जमिनीमध्ये उतरतं आणि खाली असलेले क्षार हे मोकळे करतं आणि आपल्या पिकाला उपलब्ध करून देतं। मित्रांनो,
याच पद्धतीनं शेतकऱ्याच्या ज्ञानात भर पडावी, वेगवेगळे सखोल अभ्यास शेतकऱ्याला व्हावा, वेगवेगळे रासायनिक खते कधी कोणते वापरायचे, कसे वापरायचे, जीवाणू खते कसे वापरायचे, त्याचबरोबर मातीचा पीएच, जमिनीचं आरोग्य, वॉटर मॅनेजमेंट, या सर्वांसाठी आम्ही एक कोर्स लॉन्च केला आहे ज्याचं नाव आहे ट्रेन द फार्मर. हा कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर हाय करा, मी तुम्हाला कोर्सची डिटेल पाठवेल. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून कळवा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. सो थँक्यू, विश यू वेल्थ.